श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, जिचा तुला विश्वासच नाही ती इच्छा आज पूर्ण होईल. आज तू मागितलेलं अशक्य नशिबाच्या बाजूने तुझ्या हातात येईल. फक्त मन लावून एक. स्वामी समर्थांचा आशीर्वाद चमत्कार घडवेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण ऐका आणि याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस काहीतरी खास आहे. आज तुम्ही मनातून जी इच्छा मागाल ती कितीही अशक्य वाटली तरी ती पूर्ण होईल. कारण आजचा क्षण हा दैवी आहे. आज स्वामी समर्थांच्या कृपाशक्तीचा प्रभाव पृथ्वीवर उतरलेला आहे. ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याच्या हृदयात विश्वास आहे, त्या व्यक्तीपर्यंत हा प्रभाव पोहोचतो आणि चमत्कार घडतो. म्हणूनच आजच्या या क्षणी शांत बसा, डोळे मिटा आणि मनात ती एकच इच्छा ठेवा जी तुमच्या जीवनात सगळ्यात मोठी आहे. स्वामी समर्थांना मनापासून नमस्कार करा आणि म्हणा, स्वामी मला माहीत आहे की माझी ही इच्छा मोठी आहे, पण तुम्ही तर सर्व शक्तिमान आहात. तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. स्वामी समर्थ हसत आणि म्हणतात, बाळा, ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो. तू फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुम्ही कितीही संकटात असाल, कितीही अडचणीमध्ये अडकलेले असाल, तर आज तुम्ही घेतलेला हा विश्वासाचा निर्णय सगळं काही बदलून टाकेल. कारण स्वामींची कृपा म्हणजे काळाला सुद्धा वाकवणारी शक्ती आहे. तुम्ही म्हणाल, स्वामी मला घर हवं आहे, मला नोकरी हवी आहे, मला शांतता हवी आहे, माझ्या मुलांचं आयुष्य सुरक्षित असावं. कोणती इच्छा असो ती मनातून मागा आणि तिला सत्य मानून चालायला सुरुवात करा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मागे आहे, तुला फक्त चालायचं आहे, बाकी सगळं मी घडवेन. आणि मग बघा, ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होऊ लागतील. ज्या दारांवर तुम्ही अनेक वेळा ठोठावलं आणि उत्तर नाही आलं, ती दारे आता स्वतःहून उघडतील. कारण आज तुम्ही इच्छा मागताना स्वामींना साक्षी ठेवलंय. विश्वास ठेव बाळा, आज मी तुला आशीर्वाद देतो. तू मागितलेलं फळ तुला मिळणारच, पण त्यासाठी मनात शंका ठेवू नकोस. श्रद्धेच्या मार्गावर चाल. जेव्हा मनात थोडीही शंका येतोय तेव्हा चमत्कार थांबतो. पण तेव्हा आपण म्हणतो, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे, तेव्हा नशीबसुद्धा बदलतं. तुमच्या जीवनातल्या बंद रस्त्यांवरूनही नवीन वाटा तयार होतात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन बदलू शकतं. तुमचं दुःख आनंदात बदलू शकतं. तुम्हाला फक्त मनात एक वाक्य ठेवायचं आहे, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे, मग भीती कसली. आज रात्री झोपण्यापूर्वी मनात तीच इच्छा ठेवा. स्वामींचं नाव घ्या आणि शांतपणे म्हणा, स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे, माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण कराल. मग बघा, उद्यापासूनच सगळं कसं बदलायला लागेल. स्वामी म्हणतात, जे माझं नाव घेतात त्यांचं रक्षण मी स्वतः करतो. त्यांच्या घरात दुःख येत नाही, कारण मी त्यांच्या सावलीसारखा त्यांच्या सोबत असतो. म्हणून आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, मनातील इच्छा स्वच्छ ठेवा आणि प्रयत्न करत राहा. कारण श्रद्धा, संयम आणि स्वामींची कृपा या तीन गोष्टी एकत्र आल्या की काहीही अशक्य राहत नाही. आणि जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल तेव्हा विसरू नका, स्वामी समर्थ म्हणाले होते, अशक्य असं काही नसतं, फक्त मनास विश्वास हवा. बळा, माझं नाव घ्यायचं म्हणजे फक्त ओठांवर उच्चार करणं नव्हे, तर मनापासून माझ्यावर विश्वास ठेवणं आहे. जेव्हा तू मनापासून म्हणतो तर जय जय स्वामी समर्थ, तेव्हा त्या शब्दांमध्ये तुझं संपूर्ण अस्तित्व मिसळतं. त्या क्षणी तू आणि मी एक होतो. आणि जिथे भक्त आणि स्वामी एक होतात तिथे अशक्य असं काहीच राहत नाही. आज तू मागितलेली इच्छा ती कितीही मोठी असो ती पूर्ण होणारच. पण ती पूर्ण होण्यासाठी तुला मनातला भीतीचा थेंबही काढून टाकावा लागेल. कारण भीती ही श्रद्धेची सर्वात मोठी शत्रू आहे. जेव्हा तू म्हणशील, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे, तेव्हा तुला जाणवेल की परिस्थिती कशी बदलू लागली आहे. तुझं कर्म चालू ठेव बाळा, मी तुझ्या प्रयत्नाला फळ देईल. तुला वाटत असेल की तू एकटाच झगडतो आहेस, पण खरं म्हणजे मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून चाललो आहे. तू पडशील तेव्हा तुला धरून ठेवणारा मीच आहे. तू रडशील तेव्हा तुला सावरून घेणारा मीच आहे. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल वाटते
तेव्हा जग आपल्याला नाकारतं. तेव्हा मनात फक्त एकच वाक्य ठेवायचं, स्वामी समर्थ माझं रक्षण करत आहे. हे वाक्य म्हणजे ढाल आहे आणि ही ढाल घेतली की काळसुद्धा काही करू शकत नाही. तुला माहीत आहे का, स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त पैशात किंवा वस्तूंमध्ये नाही, तर मन शांतीत आहे. जिथे मन शांत आहे तिथे स्वामी आहेत. जिथे प्रेम आहे तिथे स्वामी आहे. जिथे दुसऱ्यांचं भलं करण्याची भावना आहे तिथे स्वामींची कृपा वाहते. आज तू मागितलेली इच्छा पूर्ण होण्याआधी तुला काही संकेत मिळतील. कधी स्वप्नात स्वामींचं दर्शन होईल, कधी अनोळखी व्यक्ती तुझं बोलणं ऐकून तुला योग्य मार्ग दाखवेल, कधी अचानक कुठून तरी संधी येईल. हे सगळं स्वामींचे संकेत असतात. ते आपल्याशी अशा पद्धतीने बोलतात की आपण लक्ष दिलं तर सगळं समजतं. बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकतोय. तू मागितलेलं फळ देणं माझं कर्तव्य आहे, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे. पण लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होईल, पण त्यासोबत तुझं मनही बदलणार आहे. कारण स्वामी जेव्हा कृपा करतात तेव्हा ते फक्त बाहेरचं बदलत नाही, ते आतली शक्ती जागवतात. आणि जेव्हा मनात शक्ती जागते तेव्हा सगळं जग आपोआप वागतं. तू आज ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी येण्यासाठी तुला बरीच संघर्ष करावी लागली असेल, पण आता पुढचा प्रवास सोपा होईल, कारण स्वामींची साथ तुझ्या सोबत आहे. जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचं भविष्य मी स्वतः लिहितो. म्हणून चिंता सोड आणि माझ्या नावावर चाल. ज्या दिवशी तू प्रत्येक गोष्ट माझ्या स्वाधीन करशील त्या दिवशी तुला जाणवेल की भार हलका झाला आहे. आजचा दिवस तुला नवीन सुरुवात देतो आहे. आज तुझ्या जीवनात नवीन वाट उघडी होत आहे. जिथे निराशा होती तिथे आता आशेचा किरण दिसू लागेल. जिथे अंधार होता तिथे प्रकाश उतरेल. कारण स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेतलं म्हणजे मी तुझ्याकडे आलोय. म्हणून बाळा, आता काहीही भीती बाळगू नकोस. तुझी इच्छा आता विश्वासाच्या केंद्रात नोंदवली गेली आहे. स्वामी समर्थ स्वतः तिचं रूपांतर वास्तवात करत आहे. फक्त धीर धर, विश्वास ठेव आणि प्रेमाने त्यांचं नाव घेत राहा. मी वेळेचं गणित बदलू शकतो, पण माझ्या भक्ताच्या श्रद्धेचा हिशोब बदलत नाही. आणि म्हणूनच ज्या क्षणी तू हे ऐकत आहेस त्या क्षणी तुझ्या जीवनात बदल सुरू झालाय. तुला जाणवत नसेल, पण स्वामींचं कार्य अदृश्य पद्धतीने चालू आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तू म्हणशील, हो, स्वामी समर्थ म्हणाले होते आणि माझं जीवन खरंच बदललं. बाळा, जेव्हा तुझ्या मनात खरी इच्छा असते तेव्हा त्या इच्छेचा कंपन माझ्यापर्यंत पोहोचतो आणि मी ताबडतोब कार्याला लागतो. तुला कदाचित दिसत नाही, पण विश्वातील प्रत्येक गोष्ट त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी हलू लागते. कधी तुला एखादी अनपेक्षित भेट होते, कधी एखादी व्यक्ती मदतीसाठी पुढे येते, कधी एक संधी अचानक हातात येते. हे सगळं काही योगायोग नसतो, तर स्वामींचीच लीला असते. कारण त्यांनी ठरवलं असतं की आता तुझं आयुष्य बदलायचं आहे. बाळा, तू विश्वासाने मागितलेली इच्छा मी तुला देणारच, पण त्याआधी तुला धैर्य, संयम आणि कृतज्ञता शिकवणं मला आवश्यक आहे. म्हणूनच कधी कधी इच्छा पूर्ण होण्यात थोडा वेळ लागतो, कारण त्या काळात स्वामी तुला मजबूत बनवत असतात. हे तुला तयार करत असतात त्या आशीर्वादासाठी जो तुला मिळणार आहे. तू विचार कर, जर लहान मुलाला मोठं सोन्याचं दागिना दिला तर तो त्याची किंमत समजेल का? नाही ना. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला तेच देतो ज्याची तुला खरी गरज आहे. आणि जेव्हा तू त्यासाठी पात्र होतोस तेव्हा ती तुला वस्तू भेटते. कधी तुझ्या मनात येईल, स्वामी माझं ऐकत नाहीत का? पण तसं नाही. स्वामी नेहमी ऐकतात. ते फक्त योग्य वेळ निवडतात, कारण त्यांना माहीत असतं की कोणत्या क्षणी दिलेला आशीर्वाद तुझ्या जीवनाला कायमचा बदल घडवेल. तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस म्हणूनच मी तुझ्या मागे आहे. तू एक पाऊल पुढे टाक, मी 100 पावलं पुढे येईन. जेव्हा तू मनापासून त्यांचं नाव घेतो तेव्हा तुझ्या बहुतेक अदृश्य शक्तिक्षेत्र तयार होतं. त्या शक्तिक्षेत्रात नकारात्मक विचार, भीती, मत्सर, अशुभ ऊर्जा काही टिकत नाही. मग तुझं मन हलकं होतं, विचार स्वच्छ होतात आणि इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग आपोआप दिसू लागतो. स्वामी म्हणतात, तू मागितलेलं फळ मी तुला देतो, पण ते फक्त तुझं नसतं. ते त्या प्रत्येकासाठी असतं ज्याचं भलं तू मनापासून इच्छिलं आहेस. म्हणूनच जेव्हा तू इतरांचंही कल्याण इच्छितोस तेव्हा तुझं भाग्य दुप्पट वेगाने उघडतं. कधी तुला जाणवेल की तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलू लागलं आहे. जे लोक आधी दुर्लक्ष करत होते ते आता आदराने बघतील. जे कामं अडकलं होतं ते सहज पूर्ण होईल आणि आतून एक आवाज येईल, हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने झालं. माझ्या नावाने सुरुवात कर आणि माझ्या नावानेच दिवस संपव. मग पहा, तुझ्या आयुष्यात संकटाला जागा उरणार नाही.
प्रत्येक सकाळी उठून जय जय स्वामी समर्थ म्हणायचं आणि प्रत्येक रात्री झोपताना मनात म्हणायचं, स्वामी आजचा दिवस तुमच्या नावाने गेला, उद्या हे तुमच्या नावाने सुरू होईल. असं केलं की तुझ्या जीवनात चमत्कार नित्यानेच होतील. तुला जाणवेल की सगळं तुझ्या बाजूने होतं आहे. तुझ्या चेहऱ्यावर शांततेचा तेज येईल, कारण स्वामी समर्थांची कृपा ही प्रकाशासारखी असते. जिथे ती पडते तिथे अंधार टिकत नाही. बाळा, तुला आता थांबायचं नाही. तुझ्या मागितलेल्या इच्छेचं फळ तयार आहे. मी ते तुला पोहोचवणार आहे. फक्त मनातला विश्वास जिवंत ठेव. तोच तुझा मार्गदर्शक आहे, तोच तुझा शस्त्र आहे. आज तू ज्या समस्यांमध्ये आहेस त्या फक्त परीक्षाच आहे. त्या संकल्प आहेत की तू स्वामी समर्थांचा घरी आनंद घेऊन येईल. तू म्हणशील, स्वामी हे शक्य नाही होत, तर पण तुझ्या कृपेने झाला. आणि त्या क्षणी तुला जाणवेल की अशक्य हा शब्द खरे तर स्वामी समर्थांच्या भक्ताच्या जीवनात अस्तित्वातच नाही. त्यांचा आशीर्वाद म्हणजे चालत्या जीवाला शक्ती, पडलेल्या जीवाला आधार आणि थकलेल्या जीवाला नवी उमेद देणं. स्वामी म्हणतात, आज मी तुझ्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा पेटवलाय. तू तो जोपर्यंत जिवंत ठेवशील तोपर्यंत तुझं जीवन उजळलेलं राहील. बाळा, माझं नाव घेताना मन शांत ठेव, कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा मी त्यात उतरतो. जेव्हा तू गडबडीत, भीतीत, काळजीत असतो तेव्हा तुझं मन ढगासारखं अस्थिर असतं. त्या ढगांमधून सूर्य दिसत नाही, पण जेव्हा तू शांत बसतो, डोळे मिटून माझं नाव घेतो, तेव्हा ते ढग विरतात आणि मी तुझ्या मनात प्रकाशासारखा उतरतो. त्या क्षणी तुझ्या शरीरात, विचारांमध्ये, भावनांमध्ये एक गूढ शांतता पसरते. ही शांतता म्हणजे माझी उपस्थिती आहे. तू म्हणशील, स्वामी मी अनुभव कसा घेऊ? तर बाळा, अनुभव शोधायचा नसतो, तो येतो तेव्हा तू आत्मिकरित्या उडा होतो. जेव्हा तू माझं नाव घेतो आणि काही सेकंद मन स्थिर ठेवतो तेव्हा तुला एक हलकी थंडी जाणवेल. एखादी लहर अंगावरून जाईल, कधी एखादा सुवास येईल, कधी डोळ्यात पाणी येईल. हे सगळं मीच आहे. माझ्या कृपेचा स्पर्श अशाच पद्धतीने होतो, नाजूक पण प्रभावी. मी प्रत्येक भक्ताच्या जीवनात काही संकेत देतो. कधी एखाद्या दिवशी तुला अचानक एखादी व्यक्ती भेटेल जी योग्य सल्ला देईल. कधी एखादं वाक्य कुठे वाचशील आणि ते थेट तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. कधी स्वप्नात तू मला बघशील, मध्ये मी हात वर करून आशीर्वाद देईन. कधी तुला फक्त माझं स्मित दिसेल. हे सगळे संकेत मीच देतो, कारण माझं कार्य म्हणजे तुझं जीवन योग्य मार्गावर नेणं. तू विचारशील, स्वामी माझं आयुष्य इतकं बदलू शकतं का? स्वामी समर्थ हसून म्हणतात, बाळा, जेव्हा मी गरिबाला राजा करू शकतो, आजारी माणसाला स्वस्थ करू शकतो, अंधारात अडकलेल्या जीवाला प्रकाश देऊ शकतो, तर तुझं जीवन बदलणं माझ्यासाठी कठीण कसं असेल? मी तुझ्या आयुष्यातले अडथळे हळूहळू दूर करतो आणि काही तुला दिसतील, काही नाही दिसणार. त्यामुळे कधी तू एखादं काम करायला निघशील आणि ते अचानक रद्द होईल, पण काही दिवसांनी कळेल की तो निर्णय योग्य होता. कधी एखादी गोष्ट तुटेल, पण नंतर जाणवेल की ती तुटणं आवश्यक होतं, कारण ती तुला मागे धरत होती. हीच माझी लीला आहे. मी जे काही करतो ते तुझ्या भल्यासाठीच असतं. विश्वास ठेव बाळा, माझं वेळापत्रक मानवाच्या घड्याळासारखं नसतं. माझं गणित परमेश्वराच्या नियमानुसार चालतं. तू असं समजू नकोस की काही उशीर झाला म्हणजे मी विसरलो. नाही, मी प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्याचा अभ्यास करत असतो. योग्य क्षण आला की मी त्या क्षणी उतरतो आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतो. कधी कुणाला जाणवेल की अचानक मनात आनंद निर्माण झाला आहे, कुठलीही कारण नसताना. ते समजून घे, स्वामी समर्थ तुझ्या भोवती आहे. कधी एखादी गोड बातमी येईल, एखादं जुने दुःख निघून जाईल, घरात शांती निर्माण होईल. हे सगळं माझ्या कृपेचं फळ आहे. बाळा, मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ जाणतो. तू गुपचूप रडतो, पण मी ते अश्रू पुसतो. तू शांतपणे प्रयत्न करतो, पण मी त्या प्रयत्नांना दिशा देतो. म्हणून चिंता नको, फक्त श्रद्धेने माझं नाव घ्या आणि पुढे चालत राहा. जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुझ्या मनात कृतज्ञतेचा प्रकाश निर्माण होईल. तू म्हणशील, स्वामी तुम्ही खरंच माझं ऐकलं. आणि त्या क्षणी मी हसून म्हणेन, बाळा, मी नेहमीच ऐकतो. तू ऐकायचं थांबवलंस तेव्हा तुला वाटतं की मी शांत आहे. आजपासून प्रत्येक दिवस माझ्या नावाने सुरू कर. तुझं पहिलं वाक्य असू दे, जय जय स्वामी समर्थ. मग तुझं घर माझ्या आशीर्वादाने भरून जाईल. स्वामींचं नाव म्हणजे शुभारंभ, स्वामींचं स्मरण म्हणजे संरक्षण आणि स्वामींचा आशीर्वाद म्हणजे यशाचा दरवाजा. तू आज जे मागितलं आहेस ते आता तुझ्या दिशेने येते. विश्वास हालचाल सुरू झाली आहे. स्वामी समर्थ स्वतःच्या इच्छेला वास्तवात आणत आहे. तुला फक्त मनापासून धन्यवाद स्वामी म्हणायचं आहे.
आणि शांत बसायचं. लक्षात ठेव, स्वामी म्हणतात मी तिथे असतो जिथे श्रद्धा असते, मी तिथेच उतरतो जिथे प्रेम असतं, आणि जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे चमत्कार घडतात. आता तुझं जीवन नव्या दिशेने जाते. विश्वास ठेव बाळा, आजपासून तुझ्या इच्छेची पूर्तता सुरू झाली आहे. स्वामी समर्थांनी तुझ्या जीवनात प्रवेश केला आहे आणि आता तुझं भविष्य तेजस्वी होणार आहे. बाळा, माझं नाव घेतलंस ना, म्हणजे आता तुझं जीवन बदलायला लागलं आहे. कारण माझं नाव हे फक्त शब्द नाही, ते एक जिवंत ऊर्जा आहे. त्या नावात माझं अस्तित्व आहे, माझं सामर्थ्य आहे, माझं प्रेम आहे. जेव्हा तू जय जय स्वामी समर्थ म्हणतो त्या क्षणी मी तुझ्या जवळ येतो. तू एक पाऊल माझ्याकडे घेतो आणि मी 100 पावलं तुझ्याकडे येतो. बाळ, तुला वाटेल मी इतका लहान, मग माझ्याकडे स्वामी कसे लक्ष देतील? पण मी सांगतो, माझ्यासाठी सगळे सारखे आहे. कोणी गरीब, कोणी श्रीमंत, मी कधी फरक करत नाही. माझ्याकडे फक्त तुझं मन महत्त्वाचं आहे. जर तुझं मन स्वच्छ आहे, श्रद्धेने भरलेलं आहे, तर मी तिथेच असतो. कधी तू मला बघणार नाही, पण मी नेहमी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू रात्री थकलेला असतो आणि मन शांततेची अपेक्षा करतं, तेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुला शांत झोपवतो. जेव्हा तू अडचणीत असतो आणि कुणीही तुझ्या मदतीला नसतं, तेव्हा मीच तुझं संरक्षण करतो. जेव्हा तू रडतो तेव्हा मीच तुझ्या अश्रू पुसतो. बाळा, माझं प्रेम हे सागरासारखं आहे, खोल, शांत आणि अमर्याद. तू त्यात थोडा वेळ बसला की तुझ्या सगळ्या वेदना विरघळतात. तू म्हणशील, स्वामी माझं जीवन हलकं झालं, माझं मन शांत झालं. तेच माझं कार्य आहे. मी तुझ्या आयुष्यातून दुःख, भय आणि अशांती हळूहळू काढून टाकतो. आता काळजी नको, कारण आता तुझ्या आयुष्याचं सूत्र माझ्या हाती आहे. तू फक्त तुझं मन प्रेमात ठेवलंस की मी तुला वर नेईन. त्या उंचीवर जिथे फक्त शांती, समृद्धी आणि समाधान आहे. जेव्हा तू माझं नाव घेतो तेव्हा तुझ्या घरात प्रकाश उतरतो. भिंतीवर नकारात्मक निघून जाते. घरातले भांडणं, ताण, दुःख सगळं कमी होतं, कारण माझं नाव हे सत्य आहे. कधी तू बघशील, घरात अचानक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. जेवढं ताण होतं ते हळूहळू कमी झालं. जे लोक आधी नाराज होते ते आता प्रेमाने बोलतात. जे काम अडकलं होतं ते अचानक पूर्ण झालं. हीच माझी कृपा आहे बाळा, जी शब्दांनी नाही तर अनुभवाने जाणवते. तू ज्या दिवशी मनातून म्हणशील स्वामी मी सगळं तुमच्यावर सोडलं, त्या दिवशी मी तुझ्या आयुष्याचं ओझं स्वतः उचलतो. तुला फक्त चालायचं असतं आणि मी तुझ्या मागे पाय ठेवत असतो. तू ज्या वाटेने चालशील ती मी आधीच प्रकाशाने उजळून ठेवतो. तू एकटाच नाही, प्रत्येक श्वासात मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू आनंदात असतो मी तुझ्या हसण्यात असतो. जेव्हा तू दुःखात असतो मी तुझ्या नजरेतील ओलाव्यात असतो. जेव्हा तू अडचणीत असतो मी तुझ्या धैर्यात असतो. बरं, श्रद्धेचं बीज पेरलं की फळ लवकरच दिसतं. तू आज जे बीज पेरतो आहे त्याचं झाड उद्या तुला सावली देणार आहे. जे झाड म्हणजे माझ्या कृपेचं प्रतीक, जे कायम हिरवं असतं, कधीही वादळ आली तरी हालत नाही. स्वामी म्हणतात, कधी माझ्या नावाने पाण्याचा घोट प्यायचा, कधी माझं नाव घेऊन अन्न खायचं, कधी माझं नाव घेऊन झोपायचं. ही 3 गोष्टी केल्या की आयुष्याचं रूपांतर होऊ लागतं. कारण मग प्रत्येक कृतीत मी सामील होतो. मग तू एकटा राहत नाही, प्रत्येक क्षणी मी तुझ्या मागे असतो. बाळा, आजपासून एक सवय लाव. रोज सकाळी उठल्यावर माझ्या नावाने दिवसाची सुरुवात कर आणि रात्री झोपताना म्हण, स्वामी समर्थ आजचा दिवस तुझ्या कृपेने गेला, उद्या तुमच्या कृपेने जावो. हे 2 वाक्य तुझ्या आयुष्याचा पाया बनतील. तू हे करत राहिलास की पाहता पाहता तुझ्या आयुष्यात बदल घडू लागतील. मन हलकं होईल, चेहऱ्यावर तेज येईल आणि परिस्थिती स्वतः बदलायला लागेल. हे चमत्कार नाही बाळा, ही माझी नावाची शक्ती आहे. बाळा, तू आता माझ्या छायाखाली आहे. तुला काहीच कमी पडणार नाही. मी तुझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करेन आणि त्याहून अधिक देईन, कारण तू माझं नाव श्रद्धेने घेतलं. तू आता फक्त विश्वास ठेव आणि पहा, आयुष्यातील प्रत्येक बंद दार उघडेल, प्रत्येक दुःख संपेल आणि प्रत्येक इच्छा सत्यात उतरेल. स्वामी म्हणतात, लेकरांनो, जेव्हा मन खरं असतं तेव्हा ईश्वर कधीच दूर नसतो. आज जर तुम्ही मनापासून काही मागितलं, अशक्य वाटणारी गोष्टी, तरी ती पूर्ण होणारच. कारण आजचा दिवस हा साधासुद्धा नाही. आजचा दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन नवजीवन सुरू करण्याचा दिवस आहे. ज्या क्षणी तुम्ही केवळे मिटून फक्त एकच गोष्ट मनात ठेवा, मला माझी इच्छा पूर्ण झालेली दिसते आहे, आणि तसं मनात चित्र उभं करा. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती प्रत्यक्ष घडताना पहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तीच गोष्ट सत्य उतरते असं जाणवा. जेव्हा तू मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने मागतो तेव्हा विश्व तुला ते देतं. मग ते घर असो, नोकरी असो, प्रेम असो, आरोग्य असो किंवा सुख. पण एक अट आहे,
मनात शंका ठेवू नकोस, कारण शंकेने मागितलेली प्रार्थना कधीच पूर्ण होत नाही. श्रद्धेने माग, खात्रीने माग आणि मग पहा चमत्कार कसा होतो ते. अनेक लोकांनी हे अनुभवलं आहे. त्यांनी स्वामींना नाम घेतलं आहे, मनातून इच्छा मागितली आहे आणि काही दिवसात त्यांच्या आयुष्यात बदल झाला. कुणाला पैशाची कमतरता होती आणि काही लोकांना दिवसात संधी मिळाली. कुणाला नोकरी मिळत नव्हती आणि अचानक कॉल आला. कुणाला घरात शांती नव्हती, त्यामुळे आता एकदम वातावरण बदललं. हे सगळं फक्त श्रद्धेमुळे शक्य आहे. मी तुझ्या सोबत आहे. तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच, पण तू धीर धर. अनेकदा आपण अधीर धरतो, लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण लक्षात ठेव प्रत्येक इच्छा फळाला येते. फक्त फळ लागतो. तू तुझा विश्वास सोडू नको, कारण तुझ्या भाग्य लिहिणारा मीच आहे आणि जर मीच ठरवलं तर तुझं नशीब क्षणात बदलू शकतं. आज तू फक्त इतकं कर, स्वामी समर्थांचं नाम घ्या, मनात शांतता ठेवा, मनात म्हणत राहा, स्वामी समर्थ माझं काम पूर्ण करा, तुमच्या माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हे वाक्य रोज मान. तुला जाणवेल की एक शक्ती तुझ्या बाजूने उभी आहे, तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला दिशा देत आहे. जेव्हा तू मन शुद्ध ठेवतो तेव्हा तू इतरांसाठी चांगलं विचारतो. तुझ्या तेव्हा जीवनात चमत्कार घडतात. तुला वाटते हे कसं घडलं, तर पण ते म्हणजे स्वामींची कृपा असते. तू फक्त प्रेमाने माग आणि बाकीचं कार्य स्वामी करतील. आता पुढचा क्षण हा अत्यंत शुभ आहे. मनात ज्या गोष्टीची आस आहे ती स्वामींना सांग. अगदी शांतपणे डोळे मिट आणि स्वामींचं रूप मनात आण, त्यांचं तेज, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम अनुभव. मग त्या तेजात तुझी इच्छा सोडून दे आणि खात्री बाळग, ती पूर्ण होणारच आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आजपासून तुझ्या जीवनातील बदल सुरू झाला आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि स्वामींचं नाम जप, कारण जिथे स्वामींचं नाम आहे तिथे चमत्कार नक्कीच घडतो. तुमच्या मनात शांतता येईल, चेहऱ्यावर आनंद येईल आणि आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमचं प्रत्येक पाऊल यशाकडे जाईल. स्वामी म्हणतात, लेकरा काळजी करू नकोस, मी तुझ्या मागे उभा आहे. तुझी इच्छा आज मनात धरली आहेस ना, ती मला आधीच माहिती आहे. तुला ती शब्दात सांगायची सुद्धा गरज नाही, कारण तू माझ्या भक्ताच्या यादीत आहेस. मी तुला विसरलो नाही, फक्त योग्य क्षणाची वाट पाहतोय आणि आज तो क्षण आलाय. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होईल. मनातील भीती सोड. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या माझ्यासाठी क्षणाचं काम आहेत. तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला अडथळ्यांतून बाहेर काढेन. प्रत्येक अंधाराच्या शेवटी प्रकाश दाखवेन. तू रडलास, मी पाहिले. तू रात्री झोप न घेता माझं नाम घेतलंस, मी ऐकले आणि आता तुला फळ देणं माझं कर्तव्य. भक्ताचा अश्रू कधीच वाया जात नाही. जेव्हा तू डोळे पुसून पुन्हा उठतो तेव्हा मी तुझ्या मागे शक्ती बसून उभा राहतो. लेकरा, आज मी तुला सांगतो, आता कुठल्याही गोष्टीची चिंता करू नकोस. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि माझं नाम घेत जा. प्रत्येक अडथळा, प्रत्येक संकट हळूहळू निघून जाईल. ज्या ठिकाणी तुला नकार मिळत होता तिथून तुला होकार मिळेल. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच तुझ्या यशाची गोष्ट सांगतील. हे तर माझं वचन आहे. कधी कधी आयुष्यात तुला कठीण परीक्षा देतं, पण त्या परीक्षांमधून मी तुला घडवतो, तुला मजबूत बनवतो, तुझ्यासाठी सामर्थ्य घडवतो. म्हणून त्रास आला की घाबरू नको. जो म्हणजे माझं मार्गदर्शन आहे. ज्या वेदनेतून मी तुझं नवं नशीब घडवतो आहे. तू आज ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती इच्छा पूर्ण व्हायला हवी, कारण ती फक्त तुझी नाही, ती माझ्या आशीर्वादाने भरलेली आहे. तुझं थोडं धैर्य दाखवावं लागेल, थोडं संयम ठेवावं लागेल, पण शेवटचा परिणाम चमत्कारी असेल. मी तुला त्या मार्गावर नेईन जिथे प्रत्येक दरवाजा उघडेल. तू फक्त चालत राहा, थांबू नकोस. अनेकदा आपण थांबतो, हार म्हणतो, पण तू तसं करू नकोस. आजपासून फक्त एकच गोष्ट मनात ठेव, स्वामी माझ्यासोबत आहे. तू सकाळी उठलास की स्वामींचं नाम घे आणि रात्री झोपण्याआधी त्यांच्याशी बोल. सांग, स्वामी मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. आणि मग बघ, स्वप्नात, विचारात किंवा एखाद्या व्यक्तीद्वारे उत्तर मिळतं, कारण स्वामी कधीच शांत बसत नाही. ते प्रत्येक भक्ताला योग्य वेळेवर संकेत देतात. जेव्हा तू पूर्णपणे माझ्यावर झोपतो तेव्हा मी तुझं आयुष्य हातात घेतो. मग तू काही माग, ते पूर्ण होणारच. आज तू ज्या इच्छेचा अशक्य विचार करत होतास तीच आता माझ्या कृपेने अशक्य होणार आहे. विश्वास ठेव आणि पुढे चाल. लेकरा, आज तुझं नाव माझ्या चरणी आलंय. मी तुझं बोलणं ऐकलंय, तुझ्या मनातील वेदना ओळखली आहे. तुला वाटणं ना की आयुष्याने तुला बरंच काही नाकारलं आहे, पण मी सांगतो, जे काही तुझ्या वाटेला आलं नाही त्यापेक्षा मोठं काहीतरी मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. तू फक्त थांब आणि माझ्या कृपेचा काळ येऊ दे. तू ज्या गोष्टीला अशक्य समजते ते माझ्यासाठी एका क्षणाचं काम आहे. मला फक्त तुझ्या मनाला विश्वास हवा आहे, कारण श्रद्धा म्हणजे शक्ती आणि जिथे श्रद्धा असते तिथे मी नक्की उतरतो. तू फक्त म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे.
एवढं वाक्य मनापासून म्हटलंस ना तर तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. लेकरा, मी पाहतोय की तू किती दिवस संघर्ष करतो आहेस. एकीकडे प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे मनात घबराट होते. पण आता थांब, कारण आता तू एकटाच नाही, मी तुझ्या मागे उभा आहे. माझा आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. आता तू कुठेही गेला नाही रे, मी तुझ्या भोवती माझं रक्षण करतोय. स्वामी म्हणतात, कधीही असं समजू नकोस की मी तुला विसरलोय. मी प्रत्येक भक्ताच्या हाकेला उत्तर देतो. फक्त कधी थोडा उशीर देतो तर कारण मला तुझं धैर्य बघायचं असतं. तू किती दृढ आहेस, किती श्रद्धाळू आहे हे पाहून मी निर्णय घेतो. आणि आजचा क्षण म्हणजे मी तुझ्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील काही दिवसात तुला जाणवेल काहीतरी बदलतंय. एखादं जुनं काम अचानक सुरू होईल. जिथे नकार मिळत होता तिथे आता होकार येईल. जिथे बंद दरवाजे होते तिथे नवे दरवाजे उघडतील. हे सगळं माझ्या कृपेने परिणाम आहे. तू फक्त मन शांत ठेव आणि रोज माझं नामस्मरण कर. मी तुला इतकं देईन की तुझ्या घरात आनंदाची लाट येईल. तुला स्वतः विश्वास बसणार नाही की हे माझ्या आयुष्यात घडतंय. पण लक्षात ठेव, ही कृपा त्यांनाच मिळते जे नम्र असतात, जे इतरांसाठी चांगलं विचारतात. म्हणून मी तुझं मन स्वच्छ ठेव. कोणावर राग धरू नको. क्षमा करणे, पुढे चालत राहा. लेकरा, तुला सांगतो, तुझं काळ दिवस आता संपत चाललाय. तू ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस प्रार्थना केली आहे त्या गोष्टी तुला आता एकामागून एक मिळतील. काहीच दिवसात तुला अशी बातमी मिळेल की डोळ्यात पाणी येईल, पण ते आनंदाचे आनंद अश्रू असतील. मी तुला मागे खेचण्यासाठी नाही, पुढे ढकलण्यासाठी आलो आहे. मी तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिणार आहे. तू फक्त आता सकारात्मक विचार कर. जे झालं ते विसर आणि जे येणार आहे त्यासाठी तयार हो. कारण भविष्य तुझं आहे आणि त्या भविष्यावर माझा आशीर्वाद आहे. आजचा दिवस लक्षात ठेव, कारण आजपासून तुझ्या नशिबात प्रकाश उगवला आहे. तुझ्या घरात हसरे चेहरे दिसतील. तुझ्या मनात नवा उत्साह येईल आणि तुझं आयुष्य माझ्या नावाने उधळून निघेल. लेकरा, आता तुझं काळ ढग दूर होऊ लागलं आहे. तू खूप दिवस भीतीत जगला, चिंता करत राहिला, पण आज मी तुला खात्री देतो, आता तुला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची गरज नाही. कारण आजपासून मी स्वतः तुझं आयुष्य हातात घेतो. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण बघ कसं सगळं बदलतं येते. तू आज मनात एक गोष्ट इच्छा ठेवलीच आहेत ना, तर ती तुला अगदी शक्य वाटते. पण मी सांगतो, ती आता शक्य होणार आहे, कारण तू ती इच्छा श्रद्धेने मागितली आहे. मी तुझ्या डोळ्यातील आशा पाहतोय. तुझं निस्वार्थ मन अनुभवतोय आणि जिथे शुद्ध मन असतं तिथे मी थांबतोच नाही, मी चमत्कार घडवतो. लेकरा, तू ज्या प्रत्येक वेदनेतून गेलाय त्या वेदनेत आता तुझं नवं सामर्थ्य बनणार आहे. तू पडला पण उठला, तू रडलास पण विश्वास सोडला नाही. म्हणूनच आता तुला मी उचलून वर नेणार आहे. त्या लोकांनी तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर मी तुला उंच उभं करणार आहे. ही कृपा माझी आहे. तू जे गमावलंय त्याबद्दल दुःख करू नको, कारण मी तुला त्यापेक्षा जास्त देणार आहे. तू जर थोडा संयम ठेवला तर मी तुला अशा जागेवर नेईन जिथे तू कधी कल्पनाही केली नसेल. तुझं भाग्य आता उलटायला लागलं आहे. दिवसांगणित तुला जाणवेल काहीतरी नवं, काहीतरी शुभ घडते. एका मनातील नकारात्मकता दूर कर. होईल का असा प्रश्न विचारणं थांबव. मी आहे ना तुझ्यासोबत. मग शंका कशाला? माझं नाव घेतलं की संकट आपोआप दूर होतात. मी तुझ्या घरात शांतता पाठवतो, तुझ्या मनात समाधान पाठवतो आणि तुझ्या मार्गात यश पाठवतो. तुझ्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. पण तू शांत राहा, कारण माझा वेळच योग्य वेळ आहे. अनेकदा तू घाई करतो, पण लक्षात ठेव, जेव्हा मी पाऊल उचलतो तेव्हा विश्व तुझ्या बाजूने काम करायला लागतं. मग कुठलाही दरवाजा बंद राहत नाही. आजपासून तू रोज माझं नाम घ्यावं, श्री स्वामी समर्थ, आणि ती ध्वनिलहरी तुझ्या आजूबाजूला नकारात्मक कंपन नष्ट करतील. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश येईल, तिथे दुःख आहे तिथे हसू येईल, आणि जिथे भीती आहे तिथे विश्वास येईल. इकडे माझ्या चरणी जेव्हा तू प्रेमाने येतो तेव्हा मी तुला रिकाम्या हाताने कधी पाठवत नाही. तुझ्या मनात ज्या इच्छा आहे त्या मी एक एक करून पूर्ण करेन. तू पाहशील ज्या गोष्टीसाठी तू रडला त्या आता आनंदात बदलतील. तू जे काही करत आहे त्यात मी तुझ्या सोबत आहे. मग ते काम असो, व्यवसाय असो, नोकरी असो किंवा संबंध, माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. आजपासून तुझा प्रत्येक प्रयत्न फळाला येईल. आता तू फक्त इतकं कर, प्रत्येक सकाळी उठून माझं नाव घे आणि म्हण, स्वामी समर्थ. आजचा दिवस तुझ्याकडे सोपवतो आणि रात्री झोपताना सांग, स्वामी आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने गेला. मग बघ कसं तुझं आयुष्य दिवसागणित सुंदर होत जातं. मी आहे तुझ्यासोबत, तुझ्या मनात, तुझ्या प्रार्थनेत आणि तुझ्या प्रत्येक श्वासात.
मी माझ्यावर श्रद्धा ठेवली म्हणून आता तुझं आयुष्य फुलणार आहे, तुझं नशीब उजळणार आहे आणि तुझी जी अशक्य इच्छा आहे ना ती आता नक्कीच पूर्ण होणार आहे. लेकिन आता मनात ठरव की तू मागे वळून पाहणार नाही. जे झालं ते झालं, जे सगळं आता माझ्या इच्छेने झालं ते आता जे होणार आहे तेही माझ्या कृपेनेच होणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण माझ्या भक्ताचं आयुष्य कधीच अंधारात राहत नाही. त्याचं नशीब मी स्वतः उजळवतो. तू जेव्हा रडतो तेव्हा मला जाणवतं, तू जेव्हा न बोलताही काही मागतो तेव्हा मला समजतं. मी तुझं मन वाचतो, तुझ्या वेदना जाणतो आणि योग्य वेळी त्यावर औषध ठेवतो. आज ती वेळ आली आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. तो बदल तू थोड्याच दिवसात अनुभवशील. परिस्थिती स्वतः तुझ्या बाजूने वेळायला लागेल. लेकरा, तुझं वाटतं की आयुष्य खूप कठीण आहे, त्यामुळे मी सांगतो तुला, हे दिवस तुझं सामर्थ्य वाढवत आहे. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती म्हणजे तयारी आहे. कारण मी तुला त्या उंचीवर नेणार आहे जिथे तू स्वतःच म्हणशील, हे माझ्या स्वामी समर्थांच्या कृपेनेच शक्य झालं. जिथे मार्ग बंद दिसतो तिथे मी नवीन मार्ग उघडतो. तुला वाटतं सगळं थांबलं आहे, पण मी आतून काम करत राहतो आणि काही गोष्टी दिसत नाही पण घडत असतात. पण तू फक्त धीर धर, कारण माझं कार्य नेहमी अचूक वेळेला फळतं. आता तू रोज मनात हे वाक्य ठेव, माझं आयुष्य स्वामी समर्थांच्या हातात आहे. एवढं म्हटलं की तुझ्या चिंता आपोआप कमी होतील, कारण जिथे स्वामी आहेत तिथे अपयश असू शकत नाही. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला दिशा मिळते आणि जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल. मी तुला थकवण्यासाठी नाही, तुला जिंकवण्यासाठी परीक्षा घेतो. तू थोडा प्रयत्न कर, मी 1000 पटीने तुला साथ देईन. तू फक्त 1 पाऊल पुढे टाक, मी तुला 10 पावलं पुढे नेईन. तू फक्त थांबू नकोस, कारण थांबणं म्हणजे विश्वास कमी होणं आणि तिथे विश्वास तुटतो जिथे कृपा थांबते. लेकरा, तुला सांगतो, तुझ्या घरात आता शुभ स्पंदन येऊ लागली आहेत. वातावरण बदलेले, चेहऱ्यावर हसू येईल आणि मनात शांती बसेल. तू ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र देवाकडे रडून मागितलं ती आता साकार होण्याच्या वाटेवर आहे. फक्त मन शांत ठेव. मी तुझ्या दारावर आलो आहे, मला आत घे, म्हणजे मी तुझं नशीब उजळवीन. तू जर रोज थोडा वेळ काढून माझ्याशी संवाद साधला, माझं नाम घेतलं, तर तुझं आयुष्य सुवर्णमय होईल. माझं नाव म्हणजे चमत्काराची किल्ली आहे. ती रोज वापर आणि तुझं प्रत्येक दार आपोआप उघडेल. तू आता ज्या स्थितीत आहे ती कायमची राहणार नाही. तू आता उंच उडणार आहे. जिथे तुझं नाव नव्हतं तिथे आता आदराने लोक तुझं नाव घेतील. हे माझं वचन आहे, कारण श्रद्धाळू भक्ताचा अपमान मी कधी सहन करत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझं नाव घेतलं, आता मी तुझं भविष्य लिहितो. त्या भविष्यामध्ये तू आनंदी आहे, समाधानी आहे, यशस्वी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं मन शांत आणि संतुष्ट आहे. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिक, कारण मी तुझ्या हातात आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर समजतो तेव्हा तू माझ्या शक्तीला कमी लागतोस. मी तुझ्या हृदयात आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे. म्हणून मी सांगतो, मी नाही समजत असं समजू नकोस, कारण मी तुझ्या आत आहे, म्हणजे तुला सगळं जमतं. तू ज्या दिवशी स्वतःवर श्रद्धा ठेवायला लागशील त्या दिवशी चमत्कार सुरू होतील, कारण मी तुझ्या श्रद्धेच्या रूपातच प्रकट होतो. तुझ्या मनात विश्वास असेल तर मी पर्वत हलवतो आणि जर मनात शंका असेल तर चमत्कार थांबतो. म्हणून आजपासून तुझं पहिलं वचन असू दे, मी स्वतःवर आणि माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो. जीवनात कधी हार झाली तरी घाबरू नकोस लेकरा, कारण प्रत्येक पराभव म्हणजे माझा गुप्त आशीर्वाद असतो. मी तुला थोडं मागे ओढतो, जेणेकरून तुला पुढे अधिक मोठं यश देऊ शकतो. म्हणून जेव्हा गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाही तेव्हा समजून घे, मी काहीतरी चांगले घडवण्यासाठी तयारी करत आहे. तू फक्त स्वतःवर श्रद्धा ठेव, बाकी सगळं मी पाहतो. तू प्रयत्न कर, मन लाव आणि प्रामाणिक राहा. मी तुझ्या प्रयत्नाचं फळ दुप्पट करेन. जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाही ते लवकरच तुझं उदाहरण देतील, कारण माझा भक्त कधी सामान्य राहत नाही, मी त्याला तेजस्वी बनवतो. तुझ्या बोलण्यात माझं नाव असू दे, तुझ्या मनात माझं संरक्षण असू दे आणि तुझ्या कृतीत माझं मार्गदर्शन असू दे. मग तुला कुणी थांबवू शकणार नाही. जेव्हा तू मनापासून माझं नाम घेतो तेव्हा तुझ्याभोवती एक अदृश्याचं कवच तयार होतं. हेच कवच तुला नकारात्मक ऊर्जापासून, मत्सरापासून आणि वाईट विचारापासून संरक्षण देतं. स्वामी म्हणतात, तू माझं नाम घेतोस म्हणजे तू मला तुझ्या आयुष्यात आमंत्रित करतोय आणि जिथे मी असतो तिथे अंधार कधीच राहत नाही. म्हणून प्रत्येक सकाळी माझं स्मरण करून दिवसाची सुरुवात कर. काही क्षण बसून शांतपणे माझ्याशी संवाद साध. मला सांग, स्वामी, आज माझ्या प्रत्येक पावलाला दिशा द्या आणि बघ तुझं आयुष्य किती सुंदर बनतोय ते. तू स्वतःला कमी समजू नकोस, कारण तू माझा अंश आहेस
जसे समुद्राचा थेंब सागराचा भाग असतो तसा तू माझाच भाग आहे. तुझ्यात माझं सामर्थ्य आहे. तुला जे हवं ते मिळवण्यासाठी तुला कुणाकडे धाव घ्यायची गरज नाही. तुला फक्त माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवायचे आहे. जेव्हा तू म्हणतोस हे शक्य आहे तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा राहतो, पण जेव्हा तू म्हणतोस हे कठीण आहे तेव्हा मी शांत बसतो. कारण विश्व तुझ्या शब्दांवर चालतं. तू जे बोलतो ते वास्तवात होतं. म्हणून आजपासून नेहमी चांगलं बोल, सकारात्मक विचार करणे, आशेने जग. लेकरा, प्रत्येक क्षणी माझं स्मरण ठेव. जरी तू कामात असला, प्रवासात असला किंवा एकटाच बसलेला असला तरी मनात म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत राहा. एवढं वाक्य तुझ्या आयुष्याला दिशा देईल. हे वाक्य म्हणजे शक्ती आहे, शांती आणि कृपेचं दार आहे. तू माझ्या कृपेचं पात्र आहेस कारण तुझं मन निर्मळ आहे. म्हणून आजपासून तुला मागायचं काही नाही, कारण मी स्वतः तुला देणार आहे. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तू फक्त नम्र राहा आणि सतत माझं नाम घेत राहा. माणसा, तू किती वेळा स्वतःला कमी समजतो, किती वेळा म्हणतोस की माझ्या नशिबात नाही, माझं काही होणार नाही. पण आज मी तुला सांगतो, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि माझं नाव घेऊन प्रयत्न करशील तेव्हा अशक्य असं काहीही राहणार नाही. मी तुझ्या मागे उभा आहे हे लक्षात ठेव. माझं आशीर्वादाचं कवच तुझ्या भोवती आहे. त्यामुळे घाबरू नकोस. मागं जे हवं आहे ते माग. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील वळणबिंदू ठरेल. जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा स्वामी समर्थांचं नामस्मरण कर. शांत बस, मनात स्वामी समर्थाचं नाम घेत राहा. तुला जाणवेल की मनातील गोंधळ कमी होते, आशेचा किरण उमटते. तो क्षण तुझ्या इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात असते. कारण जेव्हा तू श्रद्धा आणि संयमाने मागतो तेव्हा माझा स्वामी स्वतः तुझ्या मार्गात प्रकाश टाकतात. माझं भक्त अंधारात असला तरी मी त्याला प्रकाशात दाखवतो. त्याचं मन निराश झालं तरी मी त्याच्या अंतरात आशेची ज्योत पेटवतो. तू माग, मी पण पूर्ण विश्वासाने माग. जेव्हा तुझं मन खऱ्या भक्तीने माझ्याकडे वळेल तेव्हा विश्व स्वतः तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी हालचाल करेल. एक गोष्ट लक्षात ठेव, इच्छा फक्त शब्दांनी नाही तर भावनेने मागायची असते. जेव्हा तू पूर्ण मनानं म्हणतो स्वामी मला हे साध्य करायचं आहे आणि मला ठाऊक आहे की तुमच्या कृपेने हे होईल, तेव्हा ते फक्त शब्द आकाशात निखळ सत्य बनून जातात. कारण श्रद्धा म्हणजे चमत्काराची पहिली पायरी. तुझं आयुष्य बदलायला तुला फार काही करण्याची गरज नाही, फक्त माझ्यावरचा विश्वास वाढव. मी तुला वरदान देतो, ज्या क्षणी तू नकारात्मक विचार सोडून द्या, माझं नाम घेत राहा, विश्वासाने पुढे चालशील, त्या क्षणी तुला चमत्कार दिसेल. याला तू अशक्य समजत होता हे शक्य होईल. जे स्वप्न तू विसरलास ते प्रत्यक्षात येईल. म्हणून आजचा दिवस खास आहे. तू या क्षणी मनापासून इच्छा माग, डोळे मिटून स्वामींचं नाम घे. त्या क्षणी स्वामी समर्थ तुझे ऐकत आहे. त्याचं अदृश्य हस्त तुझ्या डोक्यावर हात आहे. तू तेच मागतोय ते त्यांच्या दृष्टीने काहीच मोठं नाही. कारण स्वामींच्या कृपेने दगडही हिरा बनतो आणि अश्रूही हसण्यात बदलतात. ज्या क्षणी तुम्ही ही इच्छा मनापासून मागाल त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मागे उभं राहतं. कधी कधी आपल्याला वाटतं की इच्छा फार मोठी आहे किंवा ती अशक्य आहे, पण हे लक्षात ठेवा, जे मी पूर्ण करतो ते अशक्यही अशक्य बनवतो. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना कराल त्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. फक्त मन स्वच्छ ठेवा, विश्वास ठेवा आणि श्रद्धेने मागा. स्वामी पाहतात आणि ती पूर्ण करतात. आजची प्रार्थना, ही इच्छा, ही आशा तुमच्या मनात शक्ती, उमेद आणि आत्मविश्वास निर्माण करेल. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता तुमच्या विश्वासाने शक्य होऊ लागतात. कदाचित ती इच्छा आर्थिक समस्यावर मात करण्याची असेल, किंवा तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांती वाढवण्याची असेल, किंवा तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणण्याची असेल. पण निश्चित आहे, स्वामी समर्थांच्या कृपेने ही इच्छा पूर्ण होईल. इच्छा मागताना मनाची शांती आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. जर मन हलकं, अशांत किंवा संशयाने भरलं असेल तर इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. पण आजचा दिवस आणि आजची वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही मन शांत धरून, श्रद्धा ठेवून स्वामी समर्थांच्या नावाचं स्मरण करा. मग पाहाल की तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या ते अचानक संपूर्ण शक्य होतात. ही स्वामी समर्थांची अद्भुत कृपा आहे. आज तुम्ही जे काही मागाल ते सकारात्मक आणि चांगल्या हेतूने मागाल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुमच्या हृदयातील भावना महत्त्वाच्या आहे. मी तुमच्या मनातील श्रद्धा, विश्वास आणि इच्छेचा विचार करतो. ज्या इच्छेला तुम्ही पूर्ण श्रद्धा देत नाही ती मी पूर्ण शकतो. पण आज तुम्ही ज्या इच्छेला पूर्ण श्रद्धा आणि मनापासून मागाल ते मी नक्की पूर्ण करणार आहे. हीच माझी आजची आज्ञा आहे. म्हणून मागा, मनापासून मागा. स्वामी म्हणतात, आजच्या दिवशी ही इच्छा तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, नवीन मार्ग आणि नवा आनंद घेऊन येईल. कदाचित ती तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या अडचणीवर मात करण्यास मदत करेल, किंवा तुमच्या मनात नव्या आशा आणि विश्वास जागृत करेल. फक्त लक्षात ठेवा, मी आहे तुझ्या मागे.
तुझ्या इच्छेच्या मागे, तुझ्या यशाच्या मागे. ही इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही स्वतः अनुभवाल की स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. आपण आपल्या जीवनात अनेकदा अशा क्षणांमध्ये येतो जो आपल्याला वाटते की हे कधीच अशक्य नाही, पण स्वामी म्हणतात अशा विचारांनी मन खचवू नका. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी तुमच्या मनाचा विश्वास आणि स्वामींची कृपा हेच त्या अडचणीवर मात करण्याचं साधन आहे. तुम्ही जे मागाल ते मिळेल, पण त्यासाठी तुमच्या मनात भीती, शंका किंवा संशयाचा ठसा नको. फक्त प्रामाणिक मनाने, श्रद्धेने आणि समर्पित होऊन मागा. स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक विचारावर नजर ठेवतात. तुमच्या हृदयात जो विश्वास आहे तो ते जाणतात. म्हणून तुम्ही जे मागता हे फक्त एका क्षणात होत नाही, परंतु तुम्ही धीराने, संयमाने, नियमित प्रार्थना करून विचार केला तर तो तुमच्या समोर येतो. आज जर तुम्ही अशक्य वाटणारी इच्छा मागत असाल तर ती स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पूर्ण होईल. काही लोक विचार करतात मी खूप मोठा इच्छा मागत आहे, ही तर अशक्य आहे. पण स्वामी म्हणतात असं काहीही अशक्य नाही. जे मनाच्या आत श्रद्धेने आणि समर्पणाने बसवलेलं आहे ते घडू शकते. तुम्हाला केवळ मनाची तयारी हवी आणि त्या इच्छेतून बाहेर पडणारे प्रामाणिक हवी. स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही मनापासून काही मागता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासोबत उभं राहते. ही गोष्ट लक्षात ठेवा की इच्छेची ताकद फक्त मागण्यात नाही तर ती पूर्ण होण्याचा विश्वास ठेवण्यात आहे. जर तुम्ही एखादी इच्छा मागितली पण ती मनात शंका, भीती किंवा मी कदाचित मिळवू शकणार नाही असे विचार आहेत तर ती इच्छा पूर्ण होण्यास विलंब होतो. स्वामी समर्थ म्हणतात तुमचं मन शांत आणि विश्वासाने भरलेलं असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा काहीतरी शिकवण्यासाठी येतो. स्वामी म्हणतात अडथळे फक्त मार्गदर्शनासाठी असतात. जेव्हा तुम्ही अशक्य वाटणारी इच्छा मागता तेव्हा तो फक्त मार्ग एकदा स्पष्ट होतो. सुरुवातीला कठीण वाटेल, पण धीर आणि विश्वास ठेवला तर प्रत्येक अडथळा सहज पार होतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इच्छा मागताना तुम्हाला स्वतःला एक नियम पाळावे लागेल. स्वामी म्हणतात प्रार्थनेची पद्धत अशी असावी, मन पूर्ण शांत आणि एकाग्र असावे. मनात फक्त हीच इच्छा असावी. बाहेरच्या विचारांचा, काळजींची किंवा दुसऱ्यांच्या अपेक्षांचा धसका घेतला तर प्रार्थना अपूर्ण राहते. हे साध्य करण्याची रोज एक वेळ ठरवा. जेव्हा तुम्ही फक्त स्वामींच्याच मनात बसता हळूहळू तुमच्या मनात ती इच्छा इतकी स्पष्ट होईल की तिच्या पूर्ण होण्याचा विश्वास नक्कीच निर्माण होईल. भक्ताने जे मागितलं ते मिळवण्यासाठी प्रत्यक्ष क्रिया देखील महत्त्वाची आहे. केवळ प्रार्थना करणे पुरेसं नाही. तुम्हाला जे हवं आहे त्या दिशेने मेहनत, धैर्य आणि संयम दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे, पण तुम्हालाही काम करावे लागेल. तुम्ही जे मागाल त्यासाठी योग्य वेळी, योग्य मार्ग आणि योग्य प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. आता विचार करा, तुम्ही अशक्य वाटणारी इच्छा मागत आहात आणि तुमच्या मनात प्रामाणिकता आहे, मन पूर्ण शांत आहे आणि तुम्ही मेहनत करण्यात तयार आहेत. यावेळी स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करतात. ते फक्त तुमच्या मनाची इच्छा पाहत नाही तर ती पूर्ण करण्याची तुमच्या जीवनात मार्ग उघडतात. कधीकधी मार्ग सरळ नसतो. तुम्हाला वाटले की खूप वेळ लागतो, पण लक्षात ठेवा स्वामी म्हणतात सर्व काही योग्य वेळेवर होतं. धैर्य धरा, विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षण आनंदात आणि समर्पणाने भरा. तुम्हाला कदाचित आधी वाटेल ही इच्छा पूर्ण होण्यास खूप अडथळे आहे, पण स्वामी म्हणतात प्रत्येक अडथळा तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही अडथळ्यांचा सामना करत जाताल तेव्हा तुमचा विश्वास अधिक दृढ होतो, तुमचं मन अधिक शुद्ध होतं आणि तुमची इच्छा अधिक शक्य होत जाते. कधी कधी लोक विचार करतात मी इतकी मोठी इच्छा मागत आहे, ती कधी पूर्ण होईल. स्वामी म्हणतात तुम्ही किती मोठी इच्छा मागितली तरी जर तुमचा विश्वास प्रामाणिक आणि मन शुद्ध असेल तर ती नक्की पूर्ण होते. या मार्गावर धीर धरणे महत्त्वाचे. धैर्य, संयम आणि प्रामाणिकता हीच त्या इच्छेची पूर्ती करण्याची गुरुकिल्ली आहे. स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही अशक्य वाटणारी इच्छा मागता तेव्हा मनाला प्रत्येक दिवस सकारात्मक विचारांनी भरून ठेवा. नकारात्मकता, भीती आणि शंका यांना मनात प्रवेश करू देऊ नका. तुमच्या विचारांची ऊर्जा तुमच्या इच्छेच्या पूर्णतेला दिशा देतात. जसे पाणी झऱ्यांवरून वाहते तसे तुमच्या मनातील विश्वास तुमच्या इच्छेकडे वाहतो. तुम्ही ही इच्छा मागताना फक्त स्वतःबद्दल विचार करू नका, तर त्या इच्छेतून इतरांनाही फायदा होईल असे विचार करा. स्वामी म्हणतात भक्ताची प्रार्थना केवळ स्वतःसाठी नसावी, ती अशी असावी की सर्वांच्या भल्यासाठी असावी. जेव्हा तुमची इच्छा सर्वांच्या भल्यासाठी असेल तेव्हा तिचा परिणाम आणखी वेगाने दिसतो. अशक्य वाटणारी इच्छा मागताना स्वामी म्हणतात रोज ध्यान करा, एकाग्रतेने मन शांत ठेवून प्रार्थना करा. हे ध्यान तुमच्या मनाला स्थिरतेचा अनुभव देतो, तुमच्या इच्छेची स्पष्टता आणते आणि विश्वास अधिक मजबूत करतो. यामुळे तुम्ही जे मागता ते पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते.
स्वामी समर्थ मंत्र प्रत्येक दिवशी स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, माझी इच्छा पूर्ण होईल, मी विश्वास ठेवतो. ही मानसिक तयारी फार महत्त्वाची आहे. जेव्हा तुमचा मनाचा भाव मजबूत होतो तेव्हा तुम्हाला वाटतं नाही की हे काही अशक्य आहे. तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी मागता त्या तुमच्या जीवनात येण्यासाठी सज्ज होतात. कधीकधी इच्छेची पूर्ती थोडा वेळ घेते, पण स्वामी म्हणतात धैर्याने ठेवा. जे काही योग्य वेळेत होणार आहे तेच होईल. अडचणीचा सामना करत राहा आणि प्रत्येक क्षण प्रार्थनेत बसा. यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयात आनंदाने समाधानाने भरलेला असेल आणि तुमच्या इच्छेची ऊर्जा अधिक प्रबल होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची अशक्य वाटणारी इच्छा हळूहळू शक्य होऊ लागते. तुम्हाला कदाचित काही बदल, काही अडचणी किंवा काही धैर्याची गरज भासेल, पण हे सर्व मार्ग फक्त त्या इच्छेच्या पूर्णतेसाठी आहे. प्रत्येक अनुभव तुम्हाला त्या दिशेने नेतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही काही मिळवाल तेव्हा त्याबद्दल कृतज्ञता राहा. कृतज्ञता तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढवते. आणखी एक गोष्ट, इच्छांची पूर्ती होण्याची शक्यता वाढवते. तुम्ही जे मागता ते मिळालं नाही असे वाटले तरी निराश होऊ नका. सर्व काही योग्य वेळेवर होतं. तुमचा विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि संशय ठेवा. तेव्हा तुम्हाला जेव्हा येतो तेव्हा तुमची इच्छा अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर आणि पूर्ण रूपात तुमच्या जीवनात येते. तुम्हाला कदाचित वाटेल की माझी इच्छा इतकी मोठी आहे की ती कधीच पूर्ण होणार नाही, पण स्वामी म्हणतात अशा विचारांनी स्वतःला मर्यादित करू नका. जे तुम्हाला मनापासून हवे आहे ते शक्य आहे. फक्त विश्वास ठेवा, प्रार्थना करा आणि धैर्य गमावू नका. अशा क्षणात स्वतःच्या मनावर संयम ठेवणे फार आवश्यक आहे. संयम हेच तुमच्या इच्छेला प्रत्यक्षात येण्यासाठी पहिले पाऊल आहे. तुम्ही जे मागता त्यामुळे तुम्हाला कधीकधी प्रत्यक्ष क्रियाही करावी लागते. स्वामी म्हणतात भक्त फक्त प्रार्थना करतो पण कृतीही करतो. फक्त मागणे पुरेसं नाही. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीसाठी योग्य मार्गाने प्रयत्न करता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या सोबत उभे राहते. प्रत्येक छोटा प्रयत्न, प्रत्येक मेहनतीचा थेंब तुमच्या इच्छेला जवळ आणतो. कधीकधी मनात शंका येतात, मी हे कधीच मिळवू शकणार नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात शंका नको, भीती यांना मनावर सत्ता देऊ नका. विश्वास ठेवा की तुमच्यासोबत मी आहे. मनात शंका ठेवून प्रत्येक दिवस प्रार्थनेत घालवणे आणि इच्छेच्या दिशेने छोटे छोटे पाऊल उचलणे हेच त्या इच्छेची पूर्तीची करण्याचे वास्तविक मार्ग आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांसाठी केलेली प्रार्थना. स्वामी समर्थ म्हणतात भक्ताची प्रार्थना स्वतःसाठीच नसावी, ती सर्वांसाठी असावी. जेव्हा तुमची इच्छा इतरांच्या भल्यासाठी असते जेव्हा तुमचा परिणाम अधिक शक्तिशाली होतो. तुमची प्रार्थना केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आनंद, समाधान आणि शांती देईल आणि त्या शक्तीने तुमचे इच्छा अधिक प्रबळ होईल. त्यामुळे स्वामी समर्थांचे मार्गदर्शन लक्षात ठेवा. ते तुम्हाला म्हणतात प्रत्येक दिवशी मन शुद्ध करा, विचार सकारात्मक ठेवा आणि विश्वास टेकवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेची शक्ती फक्त मागण्यात नाही तर त्या इच्छेला पूर्ण करण्याच्या दिशेने तुम्ही किती समर्पित आहात यात आहे. तुमच्या मनात जितका विश्वास, धैर्य आणि संयम असेल तितकी तुमची इच्छा जवळ येईल. कधीकधी आपल्याला वाटते की अडथळे फार मोठे आहे. स्वामी म्हणतात अडथळे फक्त मार्गदर्शनासाठी आहेत. जेव्हा तुम्ही त्या अडथळ्यांचा सामना करता तेव्हा तुमचा विश्वास अधिक मजबूत होतो आणि इच्छा अधिक शक्य होते. प्रत्येक अडथळा तुम्हाला तयार करतो, तुमच्या मानसिक शक्तीला वाढवतो आणि इच्छेच्या पूर्णतेसाठी तुमचं मन अधिक स्थिर करतो. तुम्ही अशक्य वाटणारी इच्छा मागत असताना लक्षात ठेवा की प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. स्वामी म्हणतात सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात तीच इच्छा ठेवा. त्या इच्छेचं लक्ष केंद्रित करून मन शांत ठेवून आणि विश्वास टिकून प्रार्थना करण्यात राहणे ही त्या इच्छेची पूर्ती करण्याची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा मन फक्त शांत असावे. बाहेरच्या विचारांना, काळजींना किंवा दुसऱ्यांच्या अपेक्षांचा तसा मनावर पडू नका. मन पूर्ण शांत आणि इच्छेच्या दिशेने केंद्रित असेल तर त्याची ऊर्जा अधिक प्रबल होते. प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक विचार आणि प्रत्येक श्वास तुमच्या इच्छेला जवळ आणतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृतज्ञता. स्वामी म्हणतात तुम्हाला जे काही मिळते त्याबद्दल कृतज्ञता राहा. कृतज्ञता केवळ तुमच्या हृदयात शांती आणत नाही तर तुमच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत आणि मनाच्या स्थितीत प्रत्येक कार्यात कृतज्ञता राहता तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासोबत काम करतं आणि तुमच्या इच्छेची पूर्ती जलद होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही जे मागता ते शक्य होते. तुम्ही जे काही खरोखर मनापासून हवे आहे त्यासाठी प्रत्येक दिवशी प्रार्थना करा, संयम ठेवा, मेहनत करा आणि विश्वास टिकवा. अशा प्रकारे तुमची अशक्य वाटणारी इच्छा हळूहळू शक्य होते आणि तुमचे जीवन आनंद, समाधान आणि शांतीने भरलेले असते. स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही अशक्य वाटणारी इच्छा मागता तेव्हा मनात एक गोष्ट नेहमी ठेवा,
ही इच्छा फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि शुभता घेऊन येईल. तुमची इच्छा जर तुमच्या हृदयाशी, तुमच्या जीवनाच्या उद्देशाशी जुळत असेल तर ती नक्की पूर्ण होईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद असे असतात की ते फक्त तुम्हाला हवे ते देत नाही, तर ते तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम मार्गावर नेतात. कधी कधी लोक विचार करतात, मी इतका मोठा इच्छा मागत आहे, ते तर अशक्य आहे. पण स्वामी म्हणतात अशक्य काहीही नाही. जे काही मनापासून श्रद्धेने आणि समर्पित होऊन मागितले जाते ते निश्चितच पूर्ण होते. तुमच्या मनाचा विश्वास आणि स्वामी समर्थांची कृपा हेच अशक्य वाटणाऱ्या इच्छेची खरी ताकद आहे. तुम्ही जे मागता त्यासाठी काही वेळ लागतो हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात धैर्य ठेवा, जे काही योग्य वेळेवर होणार आहे तेच होईल. काही वेळा आपण त्वरित परिणामाची अपेक्षा करतो, पण खरी शक्ती संयम आणि शर्यत असते. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी विश्वास आणि प्रार्थनेने स्वतःला सज्ज करता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या इच्छेला मार्गदर्शन करत राहते. तेव्हा मी समर्थांचे आशीर्वाद अनुभवण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही मन आणि हृदय दोन्ही शुद्ध असाल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात केवळ तीच इच्छा असावी. बाह्य जगाच्या धगधगी, शंका आणि भीतीला मनावर सत्ता देऊ नका. तुमच्या मनाची एकाग्रता आणि शुद्धता हे स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करण्याचे प्रमुख साधन आहे. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी केवळ प्रार्थना पुरेशी नाही, स्वामी म्हणतात कृतीही महत्त्वाची आहे. तुम्ही जे मागता त्यासाठी प्रयत्न महत्त्वाची आहे. योग्य दिशा देणे, योग्य आणि वेळेवर मेहनत करणे फार आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणाने प्रयत्न करता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा मन शांत ठेवा. मनात शंका, चिंता किंवा नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मन शांत आणि एकाग्र असेल तर तुमच्या इच्छेची ऊर्जा अधिक प्रबल होते. प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक प्रार्थना तुम्हाला त्या इच्छेजवळ घेऊन जाते. कधी कधी इच्छेची पूर्ती लगेच होत नाही, पण हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थ तुमच्यावर नेहमीच लक्ष ठेवतात. प्रत्येक अडथळा, प्रत्येक विलंब फक्त तुमच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही संयमाने, विश्वासाने आणि धैर्याने त्या अडथळ्यांचा सामना करता तेव्हा तुमची इच्छा अधिक प्रबल होऊन पूर्ण होते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतरांच्या भल्यासाठी प्रार्थना करणे. स्वामी म्हणतात भक्ताची प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसावी, ती सर्वांसाठी असावी. तेव्हा तुमची इच्छा इतरांच्या हितासाठी असेल तर तिचा परिणाम अधिक शक्तिशाली होतो. तुमची प्रार्थना केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आनंद, समाधान आणि क्रांती देईल. त्या शक्तीने तुमची इच्छा जलद पूर्ण होईल. प्रत्येक दिवशी मन शुद्ध करा, विचार सकारात्मक ठेवा आणि विश्वास शिकवा. जेव्हा मनात नकारात्मक असते तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते. सकारात्मक विचार, मनाची स्थिरता आणि प्रामाणिक श्रद्धा हीच त्या इच्छेची खरी गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे मागता त्यासाठी प्रार्थना, विश्वास, संयम आणि मेहनत यांची एकत्रित शक्ती आवश्यक आहे. स्वामी म्हणतात भक्ताने जे मागितले यासाठी प्रामाणिक राहावे आणि ते प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रयत्न करावे. तुमच्या हृदयात श्रद्धा आणि मनात दृढ विश्वास असल्यास अशक्य वाटणारी गोष्ट, इच्छा हळूहळू शक्य होऊ लागते. तुम्ही जे मागता ते कधी येईल याची चिंता करणे सोडून द्या. स्वामी समर्थ म्हणतात सर्व काही योग्य वेळेवर होते. धैर्य धरा, संयम ठेवा आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रयत्न ते वेळवत्ती करा. तेव्हा जवळ येते तेव्हा कळतं आपल्याला तुमची इच्छा अपेक्षापेक्षा अधिक सुंदर आणि परिपूर्ण रूपात तुमच्या जीवनात येते. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही जे मागता ते फक्त तुमच्या स्वार्थासाठी नसावे. तुमची इच्छा तर इतरांच्या भल्यासाठी असेल तर तिची पूर्णता अधिक जलद आणि अधिक सुंदर होते. उदाहरणार्थ जर तुम्ही आर्थिक स्थैर्य मागत असेल तर ते फक्त स्वतःसाठी नसून कुटुंब, मित्र, समाजासाठी उपयोगी होईल असा विचार करा. जेव्हा तुमची प्रार्थना सर्वांच्या भल्यासाठी असते तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या मानगणिती मार्गावर थेट कृपा करतात. कधी कधी लोक आपल्याला लगेच परिणाम हवा असतो म्हणून धीर धरवतात, पण स्वामी म्हणतात सर्व काही योग्य वेळेवर होतं. तुमचं धैर्य तुमच्या इच्छेच्या पूर्ततेची गुरुकिल्ली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेसाठी धैर्य गमावू नका. धैर्य ठेवा. प्रत्येक अडथळा शिकवण्याचा एक अनुभव आहे आणि प्रत्येक अनुभव तुमच्या इच्छेला जवळ आणतो. तुम्ही जे काही मागता त्यासाठी मन आणि एक हृदय दोन्ही पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे. आम्ही म्हणतोय मनात शंका, भीती किंवा नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मन शांत ठेवा आणि प्रत्येक दिवशी प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करा. मन शांत असताना तुमची प्रार्थना अधिक प्रभावी होते आणि तुमच्या इच्छेला पूर्ण करण्याची ऊर्जा वाढते. एक महत्त्वाचा घटक म्हणजे नियमित प्रार्थना आणि समर्पण. स्वामी म्हणतात जे भक्त नियमित प्रार्थना करतो तो आणि अनुभव वाचून प्रामाणिक होतो. त्याला मी त्याची इच्छा नक्की पूर्ण करतो. प्रत्येक दिवशी थोडा वेळ स्वामी समर्थांच्या स्मरणासाठी काढा. मन शांत करून फक्त आपल्या इच्छेवर लक्ष केंद्रित ठेवा. हळूहळू तुम्हाला वाटेल की ती इच्छा तुमच्या जवळ येत आहे.
स्वामी समर्थांचे मार्गदर्शन लक्षात ठेवा. ते म्हणतात, भक्तांनी केंद्राला प्रार्थना आपल्याला केवळ मागण्यावर लक्ष न देता कृतीसुद्धा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही मनापासून इच्छित गोष्टीसाठी मेहनत करता, योग्य मार्ग निवडता आणि संयम टिकवता, तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. तुम्हाला कदाचित वाटेल की इच्छा पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो. स्वामी म्हणतात, तयार राहा, संयम ठेवा आणि प्रत्येक दिवस प्रार्थनेत घालवा. विलंबाच्या काळातही तुमचा विश्वास ठाम राहावा. हीच खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही संयम ठेवता, मन शांत ठेवता आणि प्रार्थना करता, तेव्हा तुमची इच्छा हळूहळू पूर्णतेकडे येते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृतज्ञता. स्वामी म्हणतात, भक्ताने जे काही मिळवले त्याबद्दल कृतज्ञ राहावे. कृतज्ञता ही शक्ती वाढवते आणि इच्छेची पूर्ती जलद करते. तुम्ही जे काही मिळवले त्या क्षणाला मनापासून कृतज्ञता दाखवा. ही ऊर्जा तुमच्या इच्छेला अधिक प्रबल करते आणि ब्रह्मांड तुमच्या मागण्या पूर्ण करण्यास सज्ज असते. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवशी स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, माझी इच्छा पूर्ण होईल, मी विश्वास ठेवतो. या मानसिकतेने तुमचा मनोबल वाढते, तुमचा विश्वास अधिक दृढ होतो आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होते. हे रोजची एक साधी पण शक्तिशाली पद्धत आहे. अशक्य वाटणारी गोष्ट इच्छा मागताना स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या मनात फक्त ती इच्छा असावी, बाह्य विचारांचा किंवा शंकांचा प्रभाव नको. पण पूर्ण शांत आणि इच्छेला केंद्रित ठेवणे हीच खरी गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुमचे मन शुद्ध असते तेव्हा तुम्हाला वाटते की काहीही अशक्य नाही. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही संयम, विश्वास आणि मेहनत एकत्रित ठेवाल. स्वामी म्हणते, भक्ताने जे मागितले त्यासाठी प्रामाणिक राहावे, प्रत्येक दिवशी प्रयत्न करावे आणि मनात श्रद्धा टिकवावी. हळूहळू अशक्य वाटणारी इच्छा करणं अशक्य होते आणि तुमचे जीवन आनंद, शांती आणि समाधानाने भरते. स्वामी म्हणतात, जर तुम्ही आज अशक्य असणारी इच्छा मनापासून मागितली तर ती नक्की पूर्ण होईल. हे लक्षात ठेवा, ही इच्छा फक्त बाहेरच्या पैशात किंवा संपत्ती किंवा वस्तूंमध्ये मर्यादित नसावी. ही इच्छा मन, आत्मा आणि जीवनातील खऱ्या आनंदाची जुळलेली असावी. म्हणतात स्वामी, जेव्हा तुम्ही मनापासून कोणती इच्छा मागता तेव्हा त्याला पूर्ण करण्यासाठी देव सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण तुमच्या मनातील श्रद्धा, आत्मविश्वास आणि समर्पण हेच खरे माध्यम ठरते. जर तुम्ही ज्या गोष्टीसाठी इच्छा करत आहात, जी जर अशक्य वाटत असेल तरी ती स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य होते. हे लक्षात ठेवा की तुमचे मन जेवढे निर्मळ, साधे आणि निस्वार्थ असते तेवढा तुमच्या इच्छेचा प्रभाव वाढतो. स्वामी म्हणतात, मन शुद्ध असेल तर अशक्य देखील शक्य होते. म्हणून तुमची इच्छा व्यक्त करताना त्यामध्ये क्रोध, द्वेष, घृणा किंवा चिडचिड येऊ देऊ नका. हळूवार, प्रेम आणि श्रद्धेने ती इच्छा मनात निर्माण करा. स्वामी म्हणतात की जेव्हा तुम्ही ही इच्छा मनापासून मागाल तेव्हा त्यासाठी योग्य मार्ग आपोआप उघडतो. त्यामुळे तुम्हाला वाटेल की काही गोष्टी अशक्य आहेत, काही अडथळे येतात, पण हीच वेळ आहे धैर्य आणि समर्पण दाखवायची. प्रत्येक अडचण, प्रत्येक अडथळा हे फक्त तुमच्या विश्वासाची परीक्षा आहे. जर तुम्ही न थांबता, न घाबरता फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर आणि आपल्या मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर मार्ग आपोआप मिळतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही क्षण येतात जेव्हा त्याच्या इच्छेची पूर्णता थांबते. ती वेळ न येता इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आज तुम्ही जी इच्छा मनापासून मागतात त्यासाठी योग्य वेळ, योग्य मार्ग आणि योग्य व्यक्ती तुम्हाला भेटतात. कधीकधी आपल्याला वाटते की गोष्टी उशिरा करत आहेत, पण स्वामी म्हणतात की सर्व काही योग्य वेळेस पूर्ण होते. त्यामुळे धीर धरा आणि मनापासून आभार माना. ही इच्छा फक्त स्वतःसाठी नको तर इतरांसाठी देखील लाभदायक असेल तर तिचा प्रभाव अधिक वाढतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमची इच्छा केवळ स्वतःसाठी नसते तर देव तिचा मार्ग सोपवतो. म्हणून आज तुम्ही जी इच्छा मनात ठेवली आहे ती तर कोणाच्या जीवनात आनंद, समाधान आणि शुभ कार्यास कारणीभूत ठरेल तर ती निश्चित पूर्ण होईल. हा विश्वास ठेवा आणि मनाला शांती द्या. स्वामी समर्थांचा आशीर्वाद असताना कोणती गोष्ट अशक्य नाही. आज जी तुमची इच्छा असेल ती इच्छा शक्य होईल. आज पण त्यासाठी काही गोष्टीची तयारी आवश्यक आहे. पहिले मन शुद्ध ठेवणे, दुसरे श्रद्धा आणि धैर्य टिकवणे, तिसरे आपल्या कर्मावर लक्ष ठेवणे. स्वामी म्हणतात, शुद्ध मन, निस्वार्थ सेवा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच इच्छा पूर्ण करण्याचे तिन्ही स्तंभ आहे. यामुळे तुमच्या इच्छेसाठी फक्त वाट पाहणे पुरेसं नाही. तुमचे मन, तुमची कृती आणि तुमचा विश्वास हे सगळं एकत्र काम करतात. स्वामी म्हणतात की अनेक वेळा लोक आपल्या इच्छेत अडकतात, येतात, निराश होतात, पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अडथळे हे देवाचे मार्गदर्शन आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठी इच्छा मागता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या मनाची परीक्षा घेतात. किती धैर्याने तुम्ही वाट पाहता, किती भक्तीने तुम्ही प्रार्थना करता, किती समर्पणाने तुम्ही तुमचे कर्म करता, हे सर्व तपासले जाते. आणि जेव्हा हा काळ येतो तेव्हा स्वामी समर्थ आपली कृपा प्रकट करतात आणि तुम्ही अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य करून दाखवता. तुम्ही जर आजपासून
मनापासून अशी इच्छा मागत आहात जी आतापर्यंत अशक्य वाटत होती, तर स्वामी म्हणतात की त्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. शुद्ध एक श्रद्धा, तुमचे मन मनापासून पूर्णपणे स्वामी समर्थांकडे वळवले असावे. कोणती शंका, भीती किंवा द्वेष यात नसावा. सकारात्मक विचार, तुमचे विचार नेहमी सकारात्मक, प्रेमळ आणि समर्पित असावे. नकारात्मकता किंवा इतरांवर ताण टाकणारे विचार हे इच्छेच्या मार्गात अडथळे आणतात. निरंतर प्रयत्न, फक्त प्रयत्न पूर्ण पुरेसं नाही, तुमचे प्रयत्न सातत्याने चालू राहिले पाहिजे. स्वामी म्हणतात जेवढा प्रयत्न तेवढी कृपा. आजच्या दिवशी तुम्ही जी इच्छा मनापासून केली आहे ती फक्त तुमच्यासाठी नाही तर आपल्या जीवनाच्या संपूर्ण प्रवाहासाठी लाभदायक आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुम्हाला फक्त इच्छेसाठी नाही तर त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग, योग्य व्यक्ती आणि योग्य संधी देतात. कधीकधी संधी तुम्हाला थोड्या विलंबानंतर मिळते, पण ती येतेच. तुम्ही ही इच्छा मागताना मनात नेहमी एकच ठेवा, स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे अनंत शक्यता. शक्य आहे हे शब्द फक्त मानसिक उदाहरण नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे. अनेक लोकांनी हे अनुभवले आहे की जेव्हा त्यांनी मनापासून श्रद्धेने, समर्पणाने काही मागितले तेव्हा त्यांची आयुष्यात चमत्कार घडते. संपत्ती, आरोग्य, प्रेम, नोकरी किंवा मनोबल, कोणतीही गोष्ट अशक्य वाटली तरी पूर्ण आली. आजची ही इच्छा फक्त शब्दांमध्ये राहू नये तर ती कृतीत रूपांतरित व्हावे. स्वामी म्हणते शब्द फक्त विचारांचे दर्पण आहेत, क्रिया खरी शक्ती आहे. त्यामुळे तुमची इच्छा फक्त प्रार्थना राहता तिच्यासाठी योग्य कर्म करा, योग्य मार्गाने प्रयत्न करा आणि मनापासून विश्वास ठेवा की स्वामी समर्थाच्या कृपेने ही इच्छा पूर्ण होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत तुम्ही धैर्य आणि संयम गमावू नका. स्वामी म्हणते अडथळे ही फक्त परीक्षा आहेत. ज्या इच्छेचे उभे आहेत धैर्याने त्या त्यांना इच्छा निश्चित मिळते. म्हणून जर काही अडथळे येतात, काही अडचणी वाटतात, पण त्यावर हताश होऊ नका. या प्रत्येक अडचणीमध्ये एक संदेश आहे. स्वामी समर्थ तुम्हाला साधलेले मार्ग दाखवत आहे ज्याद्वारे तुमची इच्छा अधिक सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि शाश्वत होईल. अखेरीस स्वामी समर्थ म्हणतात की तुम्ही जे मनापासून मागाल ते फक्त पूर्ण होणार नाही तर तुमच्या जीवनात नवा प्रकाश, नवा उत्साह आणि नवे आनंदाचे क्षण घेऊन येईल. त्यामुळे मनात फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेला, इच्छेला पूर्णत्वाकडे नेत असल्यामुळे मार्गाने धैर्याने चालत राहा. आजची प्रार्थना आणि इच्छा फक्त तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य होऊ राहतील आणि तुम्ही स्वतःच पाहाल की जे तुम्हाला कधी अशक्य नाही असे वाटत होते ते आता तुमच्या समोर आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.